तर गणेश दादा, श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. धन्यवाद योगेश भाई, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मग कसं वाटतंय आज? खूप छान वाटतं. मी सगळ्या प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की काही वर्षापूर्वी मला वाटतं एक मिनटं, ज्यांना समजा माहिती नाही आहे, म्हणजे हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की आम्ही गणेश दादांसोबत साधारणतः 1 वर्षाआधी एक इंटरव्ह्यू शूट केला होता आणि त्या व्हिडिओला आजपर्यंत जवळपास 5.5 लाखांपेक्षा जास्त मोठ्या पॉडकास्टला व्ह्यूज आलेत. आणि जर आपण शॉर्ट्स वगैरे जे छोटे व्हिडिओ वगैरे सगळे जर काउंट केले तर 10 लाखपेक्षा जास्त लोकांपर्यंत आज तो व्हिडिओ पोहोचलेला आहे. आणि तो व्हिडिओ नुसता व्हिडिओ नव्हता, तर त्या व्हिडिओच्यामध्ये सांगू शकतो की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट तो होता, कारण त्यांनी माझ्या चॅनलला बूस्ट तर मिळालाच होता, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो व्हिडिओ असा होता की त्यांनी अनेक लोकांचं आयुष्य बदललेलं होतं. आणि आज इतक्या दिवसानंतर आम्ही पुन्हा एकदा भेटतो आहे आणि सगळं बऱ्यापैकी बदल झालेला आहे. तर वेलकम गणेश दादा, तुमचं श्रीमंत व्हा या आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये पुन्हा स्वागत आहे. कसं वाटतं आता? खूप छान वाटतं योगेश भाई, आणि खरोखर तुझं अभिनंदन. हे तुझा सगळा सेटअप बघून खरं खूप छान वाटलं. मला आठवतं की माझ्याकडे जेव्हा योगेश भाई आलता रात्री 10:30 वाजता आम्ही शूटला सुरुवात केलं तर रात्री 1:30 वाजला होता आणि खूप थंडी होती त्यावेळेस. तर मोटरसायकलवरती 3 मित्र आलते आणि फार काही टेक्नॉलॉजी पण नव्हती. आज बघितलं तुझे भव्य दिव्य बघून खरंच खूप छान वाटलं आणि तुला खरंच पुढच्या याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. मी तरुणांना एक संदेश देऊ इच्छितोय, जे लोक आता सोशल मीडियावर काही करतात ना ॲक्टिव्हिटी, त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही खरंच करा. म्हणजे याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे ह्या मुलाकडनं, की जिद्द होती. सगळ्या लोकांचा विरोध असताना त्याने सगळं उभा केलं. खरंच तुझं खूप खूप अभिनंदन भैया. थँक्यू सो मच. आणि आज मला पण खूप भारी वाटतंय, कारण तो इंटरव्ह्यू मी सांगितला आधी पण की एक टर्निंग पॉईंट होतं समजा, परंतु त्याच्यानंतर आपल्यामुळं समजा आपण असा एक व्हिडिओ, म्हणजे एका व्हिडिओमध्ये किती पॉवर असते हे त्या व्हिडिओने सिद्ध केलं. कारण आज इतक्या लोकांपर्यंत तो पोहोचलं नाही. असे कितीतरी मेसेजेस मला आले, तुम्हाला आले, कितीतरी लोकांनी कमेंट्स केले होते की त्यांचं आयुष्य त्या एका व्हिडिओमुळे चेंज झालं. तुम्हाला तर मला वाटतं बरेच आले असतील. तुम्हाला खूप आले कधी कधी काय होतं की आपण एखाद्या कुठल्या तरी ठिकाणी जातो आणि एखादा अनोळखी व्यक्ती येतो आणि तो म्हणतो हा तुम्ही गणेश जाधवच का, मी तुमचा श्रीमंत स्टुडिओमध्ये व्हिडिओ ते बघितला होता आणि खूप छान वाटतं भैया. शेवटी एक आहे की तुमचं जर आतून खरंच प्रामाणिक इच्छा असेल आणि काहीतरी लोकांना द्यायची इच्छा असेल तर खरंच लोक तुमच्या कार्याचं कौतुक करतायत. येस, मला आठवतंय तुम्ही एकदा सांगितलं होतं की एक महिला होती, ती मला वाटतं अलिबागून तुमच्या आपल्या संभाजीनगरला यायला निघाली होती खास तुम्हाला भेटायसाठी. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि खरंच आहे, तुम्ही जसं म्हणले ना, आमच्या स्टोरीनी म्हणजे आम्ही आमचं जे आयुष्यात घडलं ते लोकांसमोर मांडलं, तर खरंच खूप लोकांच्या त्याच्यामुळे लोकांच्या आयुष्यात बदल झाला असं लोक म्हणतात. येस येस येस. परंतु ज्यावेळेस तुम्ही स्वतः ते सहन करत होते किंवा ज्यावेळेस तुम्ही असं वाटत होतं की आत्महत्या करायची, त्यावेळेस तुम्हाला कधी असं वाटलं नसेल की भविष्यात आपल्यामुळे इतके लोक इन्स्पायर होतील म्हणून? नव्हतं वाटलं. पण एक गोष्ट होती भैया की अशी जिद्द होती की नाही आपण काहीतरी होणार आयुष्यात, काहीतरी करणार. आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगितलं होतं की मागच्या वर्षीचं टर्नओव्हरचं गोल सेटिंग होतं, तुमचं किती अचीव्ह झालंय समजा एका वर्षामध्ये? 100%. मागच्या वर्षी तसं बऱ्याच जणांना माझं माहिती आहे की माझं फायनान्स सेक्टरमध्ये काम आहे. लास्ट इयरचा आम्ही 150 करोडचा बिझनेस सिंगल इयर फायनान्शियल इयरमध्ये केला आहे एका वर्षामध्ये. एका वर्षात 150 करोडचा बिझनेस म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. बरोबर. आणि बघा 150 करोड हे महत्त्वाचं नाही आहे, पण मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या एका निर्णयामुळे किंवा आमच्या एका टीमच्या निर्णयामुळे कितीतरी मुलांना आज काम मिळाले संभाजीनगरमध्ये, किंवा कितीतरी गरजू लोकांपर्यंत आम्ही काही मदत पोहोचू शकलो. बरोबर. म्हणजे 150 करोड हा आकडा माझ्यासाठी मोठा नाही आहे भैया, बरोबर आहे, पण एक काही फॅमिलीला काम मिळालं, काही लोकांचे युनिट सुरू झाले, त्यात खूप मोठा आनंद आहे. आणि तुमच्या ज्यावेळेस मी भेटलो होतो समजा, आज सध्या तुम्ही पुण्यात आलेले आहात इथं, तर तुमचे नातेसंबंध खूप चांगले आहेत, म्हणजे तुम्ही ते जपलेत. आता मागे नुकतंच तुमच्या नवीन ऑफिसचं पण एक उद्घाटन झालं होतं, तर कॉंग्रॅच्युलेशन्स त्याच्याबद्दल. थँक्यू. आणि तेव्हा पण मी पाहिलं होतं की बरेच लोक तुम्हाला भेटायला येत असतात, तर याच्या मागं म्हणजे काय आहे की म्हणजे का करतात तुम्ही असं? बघ योगेश भाई, जे काम करायचं ना तर निस्वार्थ भावनेने आणि मनापासून केलं ना तर लोक त्याला लाईक करतात, लोकांना ते आवडते. मी सांगेल की संभाजीनगरला माझं सेकंड ऑफिस चालू झालं. काही वर्षापूर्वी त्या शहरामध्ये मला एकही व्यक्ती ओळखत नव्हता, पण माझ्या सेकंड ऑफिसच्या ओपनिंगला आमच्या MIDC एरियातले जवळपास 200 ते 250 ज्या लोकांचे युनिट आहेत त्याचे ओनर आलते. 40-50 नामांकित डॉक्टर होते, आमचे खासदार होते, सगळ्या क्षेत्रातले लोक होते त्या प्रोग्रामला. येस. आणि त्याच्यामध्ये आणखी म्हणजे बरेच लोक तर होते समजा, तुम्ही संबंध जोडलेले आहेत, पण मग कसं असतं ना की बऱ्याच वेळेस एखादा व्यक्ती असतो, तो सुरुवात करतो, तो प्रत्येकाशी बोलतो किंवा गप्पा वगैरे मारतो, चांगले संबंध टिकवतो, पण जसं जसं टाइम बदलतो तसे तसे लोक बदलतात. तर याच्यावरती तुमचं काय मत आहे?
हे बघा, कुठली अपेक्षा न धरताना जर तुम्ही मैत्री केली तर ती मैत्री किंवा ते नाते खूप काळ टिकतात. बरोबर आहे. तुम्ही जर एखाद्याकडनं अपेक्षा धरली ना एखाद्या गोष्टीची ती पूर्ण नाही झाली तर तिथं ती तुमची मैत्री तुटते. बरोबर. पण अपेक्षित न धरता काम केलं तर होईल. आणि मदत करायचं उद्देश ठेवा. मी ज्याला जाईल ना माझ्या आयुष्यातलं मी त्याला वेळ देतोय, पण त्या वेळेतनं मला काय मिळेल काय नाही ते वरचा बघत असतो, तो बरोबर त्यात देत असतो. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की तुमची बोलताना तुमचे आपण म्हणतो ना की काय म्हणतो तोंडात साखर असते नेहमी. कधी पण तुम्ही एकदम प्रेमाने समोरच्याशी बोलतात तर त्यामागे काय लॉजिक आहे? बघ भैया, देवाने बनवतानाच आपल्याला बनवलं की आपणच एक असं एक जे चांगलं बोलू शकतो. माणूसच एक अशी जात आहे की ते चांगलं बोलू शकतात, चांगलं ऐकू शकतात. बाकी लोकांना नाही, म्हणजे बाकी प्राण्यांना नाही ना ते दिलेलं. मग चांगलंच बोला ना. आणि आपल्या बोलण्यानं जर कोणाच्या आयुष्यात फरक पडत असेल, बघा याच तोंडाने निगेटिव्ह पण बोलणं आहे, याच तोंडाने पॉझिटिव्ह पण बोलणं आहे. बरोबर. पण आपल्या एका बोलण्याने जर एखाद्या व्यक्तीच्या लाईफमध्ये थोडा बदल होत असेल तर चांगलंच बोलायला पाहिजे. बरोबर. कारण आपल्याला लहानपणीपासून शिकवलेलं आहे ना, शुभ शुभ बोलो, चांगलं बोला. कारण ती जी बोलायची गोष्ट सांगितली तुम्ही, तो जो आपण इंटरव्ह्यू केला होता त्याच्यामध्ये पण एक मनातला खरेपणा होता. कारण त्याच्यानंतर पण मी बरेच इंटरव्ह्यू केले, पण तो म्हणजे बाकीचे इंटरव्ह्यू पाहिजे तसे पोहोचले नाही लोकांपर्यंत. मला असं वाटतं की तीच एक मेन गोष्ट होती की तुमच्या मनातली गोष्ट त्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली. खरं तर जसं विषय आता मी बोलत होतो की त्या व्हिडिओमुळे किंवा इतर चॅनलने घेतलेल्या काही व्हिडिओमुळे खरोखर खूप लोक जेव्हा भेटतात ना, बाहेरांना ओळखी लोक, आणि ते ओळख दाखवतात तेव्हा खरं खूप चांगलं वाटतं. मी तुला की 2-3 गोष्टी सांगेल. एक प्रोग्राममध्ये मी जर सांगितलं की वाढदिवसाच्या एक प्रोग्राममध्ये एक जो अँकरिंग करत होता तो प्रोग्राम संपल्यावर खाली आला. मी त्याला जवळ घेतला, अरे म्हटलं तुम्ही खूप चांगले बोलले सर. म्हणे मी खूप चांगलं बोललो, पण काही दिवसापूर्वी मी तुमचा व्हिडिओ ऐकला म्हणे, तो श्रीमंत स्टुडिओवाल्याने घेतलेला, आणि त्या व्हिडिओपासून माझं अख्खं आयुष्य बदललं सर. मी पण खूप संघर्षातून जात होतो, मी पण माझ्या आयुष्याचा शेवट करायला ठरवलं, पण तो व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि वाटलं नाही यार हा व्यक्ती करू शकतो, हे जगू शकतात तर मी जगू शकतोय. आणि तेव्हा खूप चांगलं वाटलं. तसे बरेच उदाहरणं आलेत काही वर्षामध्ये. तसं मी तुला परत एक सांगाल की मी काही दिवसापूर्वी माझं रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलला गेलो, आणि वेळ असल्यामुळे मी त्या लॉबीत फिरत होतो. लॉबीत फिरत असताना एका मुलाचे वडील माझ्यापाशी आले, आणि ते मला म्हणे तुम्ही गणेश जाधव का? मी म्हटलं हो. म्हणे सर आम्ही तुमचे सगळे व्हिडिओ बघितले म्हणे. मी त्यांना सहज विचारलं तुम्ही कसं काय इकडे? म्हणे माझा मुलगा आहे, योगेश 22-23 वर्षाचा मुलगा असेल तो. पण बघा आज काय पोरं काय नशेच्या आहारी किंवा मोबाईलच्या आहारी एवढे चालले की त्या मुलांनी मोबाईलवरती काही गेम खेळले, आणि त्या मोबाईलवर सट्टा लावल्यामुळे किंवा काय आहे मला वाटतं, मला त्याच्यावर जास्त माहीत नाही, त्याच्यामध्ये त्या पोरावर 4 ते 5 लाख रुपये कर्ज झालं. बापरे. आणि वडिलाचं नाव चांगलं असल्यामुळे असे काही लोकांकडनं त्यांनी पैसे घेतले होते की ते लोक एवढं तंग करू लागले. त्या मुलगा अक्षरशः म्हणजे एकदम नर्वस होऊन हॉस्पिटलला होता. त्याची शुगर लेवल 400-450 झाली. बापरे. मग त्याच्या वडिलांनी परिचय करून दिला, ते मी मुलाला भेटलो, आणि त्याच्या वडिलांनी त्या मुलाला माझे काही व्हिडिओ दिले. 4-5 दिवसानंतर त्यांचा मला फोन आला. तो मुलगा मला बोलला की काका मला तुमची व्हिडिओ बघून खूप चांगलं वाटलं, मला नवीन उमेद आली आयुष्यात जगण्यासारखी. त्याचे वडील मला एक गोष्ट म्हणले की हॉस्पिटलच्या डॉक्टरच्या मेडिसिनने जेवढं काम झालं ना म्हणे सर, तेवढं तुमच्या व्हिडिओनी काम केलं आहे. म्हणजे याला आपण लाईफ ऑफ सिग्निफिकन्स म्हणून यार, जिवंत आपण जगतोच आहे, पण आपल्या बोलण्यामुळे कोणाच्या लाईफमध्ये चेंज असेल तर खूप मोठी गोष्ट आहे भैया. आणि याचं सगळं श्रेय तुमच्या चॅनलवाल्याला जाते. नाही तसं काय, तुमची स्टोरीज म्हणजे तेवढी रिअल लाईफ इन्स्पिरेशन होते, त्याच्यामुळे तेवढा इम्पॅक्ट पडला त्याचा. बरोबर आहे. आणि आपण आता पाहतो समजा की सोशल मीडिया याचं वगैरे आपण पाहतो, पण बरेच लोक सोशल मीडियावरती टाइमपास वगैरे करत असतात, आणि लोकांचं असं म्हणणं असतं की सोशल मीडिया फक्त टाइमपास करायसाठीच आहे. यावर तुमचं काय मत आहे? हे बघ, आपण त्या गोष्टीला कसं घेतो, बरोबर. जसं पाणी आहे, पाण्यामध्ये तुम्ही जर साखर लिंबू पिळालं त्याचं शरबत बनेल, बरोबर. पाण्यामध्ये जर तुम्ही दारू मिसळली त्याचं अल्कोहोल मिसळलं त्याची दारू बनेल, किंवा विष काढला तर विष होईल. तुम्ही वापर कसा करता, कुठल्याही गोष्टीचा तुम्ही वापर कसा करता त्याच्यावर अवलंबून आहे. उलट सोशल मीडियामुळे पूर्ण जग जवळ झालं भैया. समजा तुम्हाला आम्हाला कोण आज ओळखत नव्हतं, आज माझ्यासारख्या साधारण फॅमिलीतल्या व्यक्तीला 30 लाखापेक्षा जास्त लोकांनी वेगवेगळ्या चॅनलवरती मला बघितलं, बरोबर. ही चांगली गोष्ट आहे ना. जर आपण त्यांना पॉझिटिव्ह घेतलं तर पॉझिटिव्ह आहे. पण बऱ्याच वेळेस काय होतं बघा, लोक त्याचा मिसयूज खूप जास्त करतायत. रील बघणे, ज्याला आपण टाइमपास म्हणू बघा, इतका टाइमपास की आज बघा घरातल्या लेडीज पण त्यात गुतल्यात, मुलं पण गुतले आणि वडील पण गुतले. तर मला असं वाटतं की थोडं त्यातनं बाहेर येऊन चांगल्या गोष्टी त्यातनं घ्या, चांगल्या गोष्टी घ्यायला पाहिजे. ओके. आणि जो आपल्यात व्हिडिओ होता समजा, पूर्ण पॉडकास्ट होता, त्याच्यामध्ये एक मुद्दा होता की जसं ग्रामीण तरुणांचं काय चुकतंय, बरोबर. आणि आता सध्याचं जर म्हणजे पाहिली आपण परिस्थिती, आता नेमकंच इलेक्शन लागलेले आहेत, बरोबर आहे. तर त्यांना परत तुम्हाला काय सांगा? आता तर मला असं वाटतं की इलेक्शन लागलं सगळीकडे दिवाळीसारखाच माहोल झाला, म्हणजे खुश आहे कोणी गावाकडे. आणि कधी कधी काय वाटतं की हा तरुण ज्या पद्धतीनं भरकटत चाललाय ना, तर शेवट काय होईल याची कधी कधी आमच्यासारख्यांना भीती वाटायला लागली योगेश भाई. एक तर हाताला काम नाहीये,
गाव सोडायची कोणाची तयारी दिसत नाहीये आणि स्वप्नच नाहीये. बरोबर. म्हणजे आपण जर त्यांच्यासोबत बसलो ना तर तुम्हाला मला एवढी कमी माहिती आहे. दिल्ली ते गल्ली त्या पोरांना सगळी माहिती आहे. या नेत्याचं काय झालं, हा इथं उभा राहिला, त्यांनी असं केलं, हा याच्याकडून गेला, ते त्याच्याकडून गेला. अरे ते जाणारं त्यांचे ते बिझनेसच आहे. पण तुमचं नामचं काय. माझी तुझ्या मार्फत मी मागे तरुणांना आव्हान केलं होतं. मी माझं स्वतःचं चॅनल खोललं आहे. मी सांगतो की यार तुम्ही या संभाजीनगरला, माझे खूप कंपन्यावाल्याची ओळख आहे, कोणाला काम लागत असेल तर ते देऊ, कोणाला बँके, मी फायनान्स क्षेत्रामध्ये आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की माझं 2-2.5 करोडचं टर्नओव्हर आहे. खूप बँकरशी माझे चांगले संबंध आहे. मी तरुणांना परत एक आव्हान करतो, तुम्हाला उद्योजक करायचं असेल किंवा काही उद्योजक बनायचं असेल तर या तुम्ही, आपण मिळून चांगलं काहीतरी करू. येस. पण वेळ व्हायला नका घालवा आयुष्याचा, कारण हा वेळ परत मिळणार नाही. आणि एक मुद्दा होता त्याच्यामध्ये की लोक कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकत चाललेले. बरोबर. तर याच्यावरती जर तुम्हाला आणखी काही ॲडिशनमध्ये काही सांगायचं असेल तर. बघा भाई, शेवटी कर्ज, लोन हा एक खूप मोठा विषय आहे. कारण मी त्या क्षेत्रामध्ये 17 वर्षापासून आहे. तो मला अजून 0.5% पण कळलेला नाही आहे. बरोबर. पण मला असं वाटतं की त्याच्या बाबतीत जागृत होणं खूप गरजेचं आहे. मी मुद्दाम सेकंड टायमाला तुझ्याकडे येईल आणि त्या विषयावर मला वाटतं आपण अर्धा-पाऊण तास तरी बोलायला पाहिजे की कर्ज घेताना नेमकं काय चुका होतात. काय होतं, मिडल क्लास लोकांना आज ॲसेट अँड लायबिलिटीज कळायला नाही होती. घर घेणं ही तुमच्याच प्रायोरिटी आहे, पण ते किती असायला पाहिजे. बरोबर. मी जसं शॉर्टमध्ये सांगतो की कर्ज घेताना खूप साऱ्या गोष्टी आपण बारकाईनं बघायला पाहिजे. गरज असेल तर कर्जामध्ये जायला पाहिजे आपण. बरोबर. कधी कधी काय असतं की शालराईड केसमध्ये बऱ्याच वेळेस होतं, लग्न होतं आणि थोडीशी पगार असली की लगेच तिकडले गावाकडले, अरे घर कधी होणार, तुझं घर कधी होणार. आणि हा बिचारा त्याला 1 BHKच्या ऐवजी 2 BHK मध्ये जातो. बरोबर. त्याला गरज नसताना अंगावर लायबिलिटी घेतात. तर त्याच्यावर मी सेपरेट बोललं स्पेशल. चालेल. कारण मी बघितलं की फायनान्शियल नियोजन जर बरोबर नसेल तर कितीतरी यंग जनरेशन आज व्यसनाधीन झालेत किंवा आत्महत्यापर्यंत चाललेत कर्जबाजारीमुळे. त्याच्यावर आपण सेपरेट बोलूया. चालेल. तुम्ही या पुण्याला पुन्हा एकदा. नक्कीच येणार भाई, नक्कीच येणार. येस. आणि त्याच्यानंतर शेवटी एक मुद्दा होता त्याच्यामध्ये, त्या व्हिडिओमध्ये, की समजा फॅमिली रिलेशन किंवा त्याच्यावरती पण तुम्ही बऱ्यापैकी सांगितलं होतं. तर आणखी एखादा मुद्दा तुम्हाला त्याच्यावरती ऍड करायचा आहे? भैया एक बघा, तुम्हाला आयुष्यामध्ये खूप यशस्वी व्हायचं असेल तर तुमची फॅमिली सपोर्टशिवाय तुम्ही कुठे यशस्वी होऊ शकत नाही, कुठले क्षेत्र असू दे. बरोबर. आणि मी नेहमी प्रत्येक चॅनलला किंवा प्रत्येक याला सांगितलं की आज मी जो काही बसलेला तो फॅमिली सपोर्टमुळे, आशाच्या सपोर्टमुळे. मला तर असं वाटतं की फॅमिली रिलेशनवरती पुढच्या वेळेस मी तिलाच घेऊन येतो सोबत. म्हणजे ॲक्च्युअल काय आहे की खरंच युनिटी कशी असते, लेडीजनी काय करायला पाहिजे किंवा आम्ही हजबंड वाईफ काय करतोय, आमच्या एवढं यशाचं रहस्य किंवा एवढं खुश राहायचं रहस्य काय, मी नक्की पुढच्या वेळेस तिलाच घेऊन येईन. आणि मला पण आवडेल वहिनींसोबत गप्पा मारायला. नक्कीच. त्यांच्या मनात ही जी तुमची ओव्हरऑल जर्नी आहे त्याच्यामध्ये त्यांचा पण खूप मोठा रोल आहे आणि त्यांच्या बाजूनी आपल्याला गोष्टी पाहता येईल की त्यावेळेस त्यांच्या मनात काय चालू होतं किंवा काय डिसिजन त्यांना घेता आला असता. आणि भैया ते आपण नक्कीच घेऊ, कारण काय आहे, पडद्यामागचं सगळ्यात ते आहे. येस. नक्कीच घेऊ. आणि दादा पुन्हा एकदा थँक्यू सो मच की तुम्ही आज अचानक इथं भेट दिली. खरं तर हा पॉडकास्ट वगैरे काही प्लॅन नव्हता, पण मग कसं होतं की मागच्या वेळेस आपला जो काही व्हिडिओ होता त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला होता आणि त्याच्यानंतर आज आपली अचानक भेट झाली. तर मला फक्त म्हणजे सहज 2-4 मुद्दे माझ्या मनात होते ते आपण मांडले. पण आपला जो पुढचा पॉडकास्ट असेल समजा की जो तुम्ही सांगितला आत्ताच की एक जो असेल तो टॅक्सेशनवर असेल की समजा लोन वगैरे या सगळ्या गोष्टींवरती असेल आणि दुसरा जो असेल तो फॅमिली रिलेशनवरती असेल, तर तो डिटेल पॉडकास्ट लवकरच आपल्या चॅनलवरती येईल अशी मी आशा करतो तुमच्याकडून. भैया मी नक्कीच लवकर येईल आणि मला तुझ्याकडे यायला आवडेल. खरं म्हणजे मी सांगेल की योगेश भाई माझ्याकडे पहिला आलेला, त्यांनी पहिल्या साध्या मोबाईलमध्ये घेतलेला शूट आणायचे सगळं बघून खरं खूप कौतुक आहे तुझं आणि अशीच प्रगती करत राह आणि आपण नक्की भेटत जाऊ. आणि मला खरोखर अभिमान आहे, जे पण काही मी आता सुरुवातीला पण सांगितलं की जे पोरं धडपड करून काही करतायत ना, खरोखर त्याला एक तुझ्यासारखं जिवंत उदाहरण आहे की तू खरंच खूप चांगलं करतोस बाय. पण नक्की आम्ही पुढच्या वेळेस येताना आम्ही दोघंही येऊ आणि खूप साऱ्या गप्पा आमच्या आयुष्यातल्या जे काही चढ उतार आहे ते सगळे तुमच्याशी शेअर करू भैया. थँक्यू व्हेरी मच भैया.